तर मुंबईत उद्धव ठाकरे शिंदेंपेक्षा जास्त जागा लढणार आहे। मुंबईत ठाकरेंची शिवसेना 163 तर मनसे 53 जागांवर लढणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ठाकरेंकडून 11 जागा देण्यात आल्या। मुंबई आणि ठाण्यात ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेची अधिकृत यादी जाहीर नाही। पालिका निवडणुकीत ठाकरे आणि शिंदेंची ही नवी रणनीती पाहायला मिळते। उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही दोन्ही शिवसेनेकडून याद्या जाहीर करण्यात आलेल्या नाही। दरम्यान ठाकरे बंधूंमध्ये 2 तास खलबत चालली आहे। उमेदवार आणि नाराजी नाट्यावर चर्चा झाली। बैठकीला खासदार संजय राऊतही उपस्थित होते। तर इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळालेलं नाही, त्यामुळे अनेक जण हे नाराज आहे आणि त्याच संदर्भात या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे। खासदार संजय राऊत यांचीही या बैठकीला उपस्थिती होती अशी माहिती। ठाकरे बंधूंमध्ये 2 तास चर्चा झाली। तर ठाकरे बंधूंवर केशव उपाध्येंनी टीका केली। किरकोळ जागा देऊन उबाठानं मनसेला गुंडाळलं असं उपाध्ये म्हणतात। उबाठानं मनसेचा आवळा देऊन कोहळा काढला। जेमतेम 50 जागांवर समाधान मानायला लावलं असं उपाध्ये म्हणतात। उपाध्येंनी टीका केलेली आहे। ज्या जागा कायम काँग्रेस हरतं अशा जागा वंचितच्या पदरात टाकल्या आणि प्रत्यक्षामध्ये मोठ्या जागांचा कोहळा आपल्याकडे घेतला। उद्धव ठाकरे असो अथवा काँग्रेस, दोघांची भूमिका एकच आहे की गप्पा खूप मारल्या युतीच्या, आघाडीच्या, प्रेमाच्या, भावाच्या, पण प्रत्यक्षात आपल्या सहकारी पक्षाला जागा द्यायची वेळ आली त्यावेळी त्या जागा दिल्या आवळ्या एवढ्या छोट्या आणि प्रत्यक्षात स्वतःला घेतल्या खूप मोठ्या कोहळ्या एवढ्या।